आणि दरम्यान महाडमध्ये जीवाची बाजी लावून बचाव कार्य करत असलेल्या जवानांची एक बोट उलटल्याची घटना आता घडलेली आहे। मात्र या बोटीतील सर्व जवानांना वाचवण्यात यश आलेलं आहे। महाड दुर्घटना झाल्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफ आणि नौदलाचं बचाव कार्य सुरू आहे। अनेक बोटी सावित्रीच्या पात्रात बुडालेल्या वाहनांचा शोध घेत आहेत। अशाच एका बोटीला हा अपघात झालेला होता। मात्र या बोटीतील सर्व जवान सुखरूप आहेत अशी ही माहिती मिळते। तेव्हा मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे। जवळपास 35 तास उलटून गेलेले आहेत। हा सगळा अपघात होऊन ब्रिटिशकालीन पूल आहे तो कोसळून आणि तेव्हापासून 24 तासांपेक्षा जास्त काळापासून एनडीआरएफ असेल, नौदल असेल, वायुदलाची देखील काल मदत घेण्यात आलेली होती। त्या सगळ्यांचं बचाव कार्य सुरू आहे आणि अशा वेळी पाण्याचा प्रवाह इतका जास्त आहे की या प्रवाहामध्ये जवानांची एक बोट उलटल्याची माहिती मिळालेली होती। मात्र या बोटीतले सगळे जवान आहेत ते सुदैवाने सुखरूप आहेत आणि पुन्हा एकदा सगळं रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालंय। ते जीवाची बाजी लावून या जवानांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। मोठ्या प्रमाणात एनडीआरएफचे जवान आहेत आणि त्यापैकी एनडीआरएफचे हे जे जवान आहेत ते रेस्क्यू करतानाची ही दृश्य जी बोट उलटलेली होती ती उलटलेली बोट तुम्ही दृश्यांमध्ये पाहताय। या बोटीमध्ये जवळपास 5 जवान होते। मात्र पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की ही बोट उलटली। मात्र या बोटीतून सगळ्या जवानांना वाचवण्यात यश आलं। तो स्पॉट तुम्ही पाहताय आणि त्यानंतर जवानांना जेव्हा बाहेर काढण्यात आलं तेव्हाची ही दृश्य। सावित्री नदीच्या पाण्याचा प्रवाह आहे तो आजही जास्त आहे। खरं तर काल जेवढा पाण्याचा प्रवाह होता, पाण्याची पातळी होती त्यापेक्षा 2 फुटांनी ही पातळी कमी झालेली आहे। मात्र प्रवाह कमी झालेला नाहीये। दृश्यांमध्ये तुम्ही बोलताय, दृश्यांवरती तुम्ही बघताय की हेलिकॉप्टरद्वारे देखील हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। खाली काही बोटी आहेत त्याच्यामधून जवान रेस्क्यू करतायत। काही मृतदेह हाती लागतायत का याची सगळी माहिती घेतायत। खरं तर जवळपास 30 जण आहेत ते बेपत्ता आहेत आणि त्यांना शोधण्याचं मोठं आव्हान सध्या या सगळ्या जवानांसमोर आहे। आणि या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की सकाळपासून हे रेस्क्यू ऑपरेशन पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। एकीकडे हेलिकॉप्टर हवेतून घिरट्या घालतंय, सगळ्या ज्या परिस्थितीचा आहे ते आढावा घेतंय, कुठे काही दिसतंय का हे पाहिलं जाते हेलिकॉप्टरमधून। दुसरीकडे अशा पद्धतीनं बोटीतून 5 जे एनडीआरएफचे जवान आहेत ते संपूर्ण रेस्क्यू करतायत या नदीचा परिसर। दुसरीकडे महाडचा जो ब्रिज आहे सावित्री नदीवरचा, तिथे एक लोखंडी जो चुंबक आहे तो तिथे रात्री घालण्यात आलेला होता। तिथे एक लोखंडी पत्रा सापडलेला आहे, वस्तू सापडलेली आहे अशी ही माहिती मिळते। ती वस्तू बाहेर काढण्यासाठी क्रेनही मागवण्यात आलेली आहे। तेव्हा अशा पद्धतीनं 4ही बाजूनी मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे।